नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता कुठेतरी आरोपींना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी मार्ग सुकर झालाय की काय असं वाटत होतं. कारण या प्रकरणामधला मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा जामिनासाठी केलेला जो अर्ज होता तो अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे इथून पुढे तरी या प्रकरणाचा संपूर्ण जे काही कायदेशीर बाबी आहेत किंवा सुनावणी जी काही आहे ती पटपट होईल आणि हे प्रकरण न्यायाच्या दिशेने जाईल की काय असं वाटत होतं. मात्र आता या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांच्या नंतर वाल्मिक कराडचा मोठा मुलगा म्हणजेच सुशील कराड यानं त्याच्या फेसबुकवरती एक पोस्ट लिहिलेली आहे, जी अतिशय सूचक पोस्ट मानली जाते. या पोस्टमध्ये तो काय म्हणतोय तर तो असं म्हणतोय, आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार, इतकंच लिहिलेलं आहे. केवळ एका वाक्याची ही पोस्ट आहे. मात्र या पोस्टनं सर्वत्र खळबळ उडालेली आहे. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झालेल्या पाहायला मिळतात. मुळात आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याला मुख्य आरोपी समजलं जात आहे आणि त्याच्याच अनुषंगाने हा सगळा तपास आतापर्यंत केलेला होता SITनं. आणि त्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयामध्ये उभं राहत असलेलं पाहायला मिळतंय. चार्जशीट सुद्धा दाखल झालेली आहे आणि आता खरं तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडकडून एक दोन नाही तर 3 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या न्यायालयांमध्ये, वेगवेगळ्या स्तरावरच्या न्यायालयांमध्ये जामिनासाठी अर्ज केला गेला होता. मात्र प्रत्येकच वेळी त्याचा हा अर्ज फेटाळून लावला गेला. त्यामुळे आता सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं वाल्मिक कराडचा जामिनाचा अर्ज फेटाळला. पुढचे काही महिने त्याला आता हा अर्ज करता येणार नाहीये. त्यामुळे त्याला पुन्हा जर अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्याला खूप जास्त दिवसांची, खूप काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. त्यानंतर त्याला हा अर्ज पुन्हा एकदा करता येईल. दुसरीकडे याच अनुषंगाचं आणखी एक प्रकरण, ते म्हणजेच महादेव मुंडे हत्या प्रकरण. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराडचं सुद्धा नाव आलं आणि त्याचबरोबर त्याच्या दोन्ही मुलांचं म्हणजेच गणेश कराड आणि सुशील कराड या दोघांची सुद्धा नावं जी आहेत ती आलेली होती. महादेव मुंडे यांच्या पत्नी आहेत ज्ञानेश्वरी मुंडे. त्यांनी सातत्यानं असे आरोप केले होते की हा माझ्या पतीच्या मृत्यूचा जो तपास होता तो बंगल्यावरून फोन आला आणि स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला. आता हा बंगला कुणाचा तर वाल्मिक कराडचा. त्याचबरोबर आतापर्यंत जे जे काही झालं त्या सगळ्यामध्ये वाल्मिक कराडचा हात आहे आणि वाल्मिक कराडच्या मुलांमुळे आपल्या जीवाला धोका आहे, आपल्या कुटुंबाच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे आपल्याला पोलीस संरक्षण मिळावं वगैरे अशा पद्धतीची मागणी त्यांनी नुकतीच केली होती. म्हणजे या आठवड्याभरातलीच ही घटना आहे. दुसरीकडे महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांवरती एका अज्ञात तरुणानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली. हा तरुण सुद्धा वाल्मिक कराडचा समर्थक असल्याचं निघालं. वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलांचे काही फोटोज, व्हिडिओज त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटला आढळून आले. त्यानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी ही सगळी पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. त्यापूर्वी काय घडलं तर त्यापूर्वी याच प्रकरणामध्ये म्हणजेच महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये जे या प्रकरणामध्ये अनेक महत्वाची, ज्यांच्याकडून अनेक पुरावे जे आहेत ते मिळू शकतात किंवा महत्वाच्या लिंक्स मिळू शकतात, असे वाल्मिक कराडच्या घरी काम करणाऱ्या 3 व्यक्तींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयानं परवानगी दिली, जी नार्को टेस्ट काही दिवसांपूर्वी पार सुद्धा पडली. अर्थात या सगळ्याचे रिपोर्ट अजूनपर्यंत जाहीर कुठेही केलेले नाहीयेत किंवा सार्वजनिकरित्या तसं काही अवेलेबल नाहीये. मात्र हे जे रिपोर्ट आहेत ते SIT कडे जमा करण्यात आलेले आहेत आणि या सगळ्यावरती सुद्धा तपास सुरू आहे असं सांगितलं जात आहे. ज्यावेळी ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्टची ही परवानगी मिळालेली होती त्यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे या असं म्हटल्या होत्या की आता मला कुठेतरी न्याय मिळेल असं वाटतंय. हा जो तपास आहे तो योग्य दिशेनं सुरू आहे असं मला वाटतंय. या प्रकरणामध्ये जे जे आरोपी आहेत ते सगळे, या प्रकरणामध्ये त्या सगळ्यांना शिक्षा होईल अशी मला अपेक्षा आहे. मी तपासाबाबत समाधानी आहे असं त्या म्हटल्या होत्या. दुसरीकडे या प्रकरणातला एक मुख्य आरोपी गोट्या गित्ते हा फरार आहे, त्याला ताबडतोब पकडण्याची मागणी सुद्धा केली होती. मात्र आतापर्यंत ज्ञानेश्वरी मुंडे या जे जे काही बोलल्या होत्या किंवा जे जे आरोप त्यांनी केले होते या प्रत्येक आरोपामध्ये वाल्मिक कराड आणि त्याची दोन्ही मुलं यांची नावं ही कॉमन होती. त्यामुळे मुळातच वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांवरती कारवाई व्हायला हवी अशा पद्धतीची मागणी त्या सातत्यानं करत होत्या. मुळातच आता या प्रकरणामध्ये जेव्हा महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास किंवा ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असं आपण म्हणतोय, कारण या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचे जे रिपोर्ट आले असतील त्यावरून अनेक गोष्टी क्लिअर होणार आहेत.
एकीकडे महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात आलाय, दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास हा पीक वरती असलेला पाहायला मिळतोय. खूप महत्त्वाचे खुलासे या सगळ्यामध्ये केले जातात. नुकतंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे असं म्हटले होते की कृष्णा आंधळे जो गेल्या अनेक महिन्यांपासून फरार आहे, तो त्याच्या गावामध्ये 1-2 नाही तर तब्बल 3 वेळा येऊन गेला. त्याला कुणी आसरा दिला, त्याच्या पाठीशी कोण आहे, या सगळ्याचा तपास व्हायला हवा, अशा पद्धतीची मागणी त्यांनी सुद्धा केली होती. त्यामुळे मुळातच ज्या दोन्ही मोठ्या हाय प्रोफाईल केसेसमध्ये आतापर्यंत वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलांची नावं आलेली आहेत, त्या दोन्ही केसेस या सध्या पीक वरती असलेल्या पाहायला मिळतात. आणि त्या सगळ्यामध्येच आता स्वतः वाल्मिक कराडच्याच मुलाची ही पोस्ट आल्याच्या नंतर तो नेमकं काय बोलणार आहे, कुणाशी बोलणार आहे, कुणासमोर बोलणार आहे आणि कोणत्या विषयावरती बोलणार आहे, या सगळ्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. आतापर्यंत वाल्मिक कराडच्या कुटुंबाकडून कायमच वाल्मिक कराड हा या सगळ्यामध्ये निर्दोष असल्याचं म्हटलं गेलं होतं, किंवा अगदी सुरुवातीला सुद्धा जेव्हा वाल्मिक कराडला अटक झालेली होती त्यावेळी सुद्धा त्याच्या कुटुंबाने, त्याच्या गावातल्या लोकांनी, समर्थकांनी कशा पद्धतीनं पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केलेली होती, हे सगळं आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे. तो निर्दोष असल्याचं सातत्यानं त्याच्या समर्थकांचं म्हणणं होतं. मात्र आता जेव्हा ही केस, या दोन्ही केस खरं तर महत्त्वाच्या टप्प्यावरती आहेत, त्याच वेळी सुशील कराड नेमकं काय बोलणार आहे आणि त्याच्या या बोलण्याचा या दोन्ही केसेसवर कशा पद्धतीनं फरक पडणार आहे, हे सगळ्यात मोठे प्रश्न आता निर्माण झालेले आहेत. आणि याच प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. कारण हे जे काही विधान आहे, खरं तर सुशील कराड यांना त्याची शेवटची पोस्ट ही 30 जून 2025 केली होती. त्यानंतर आता म्हणजे जवळपास 8-9 महिन्यांच्या नंतर त्यांना आणखी एक पोस्ट केलेली पाहायला मिळते. त्यामुळे मुळातच सुशील कराडची अचानकपणे अशा पद्धतीची पोस्ट येणं, त्यांना अशा पद्धतीचं विधान करणं, या सगळ्या मागे नेमकं काय आहे, कोण आहे आणि तो नेमकं काय बोलणार, त्याच्या बोलण्यामधून कुणाला न्याय मिळणार किंवा आणखी काही लोक अडचणीत येणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता उपस्थित झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे सुशील कराडनं जी काही पोस्ट केली त्यानुसार तो आता सगळ्यांसमोर येऊन नेमकं कधी आणि काय बोलतो, याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.